पुढची महत्वाची बातमी आपण पाहूयात। मुंब्र्यामध्ये 40,000 बांगलादेशी मतदार घुसवण्याचा प्रयत्न किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केला। एसआयआर मोहिमेला वेग देण्यासाठी सोमय्यांनी आता कल्याण दौरा केलेला आहे, तर मुंब्र्यात 40,000 बांगलादेशी मतदार घुसवण्याचा प्रयत्न आहे। किरीट सोमय्यांनी आता गंभीर आरोप केले आहेत। आपलं नाव नोंदवावं, त्याचबरोबर एक लक्षात आलेलं आहे की अनेक ठिकाणी मशिदीतून बीएलओने जाऊन फॉर्म भरलाय, बोगस मतदार नोंदणी, बांगलादेशीचं नाव फॉर्म परत भरलं गेलंय। त्याच्यावर हरकती घेऊन त्यांचं नाव मतदार यादीतून कापण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो। या पट्ट्यात पर्टिक्युलरली विशेष करून लक्षात आलंय की मुंब्रामध्ये किमान 40,000 बांगलादेशीची नावं मतदार यादीत घुसवण्याचं काम चालू आहे। मीरा भाईंदरमध्ये एसके स्टोन उड्डाणपुलावर मृत्यूचा धोका आहे, तर MMRDAच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। पुलाच्या दोन भागातील फट भरण्यासाठी लोखंडी पत्र्यांचा वापर करण्यात आलेला आहे आणि हेच पत्रे आता धोकादायक बनल्याचं पाहायला मिळत आहे। मीरा भाईंदर महाराष्ट्र माझेना तुम्ही बघत असाल, मीरा भाईंदर परिसरामध्ये एसके स्टोनचा जो फ्लायओव्हर आहे, त्या ठिकाणी दोन फ्लायओव्हरचे जे मध्ये जे गॅप आहे ते म्हणजे झाकण्याचं जे काम चालू आहे आणि त्या याच्यामध्ये पत्रे लावले आहेत दोन्ही साईडला असं कव्हर करण्यासाठी। ते फार घातक आहेत। त्या ठिकाणी जर ॲक्सिडेंट झालं तर नक्कीच म्हणजे कुठल्या बाईकवाल्यांचं वर ॲक्सिडेंट झालं तर नक्कीच तो कापतच जाईल। लक्षात घ्या, असं शार्पनेस त्या पत्र्यामध्ये आहे आणि पत्रे लावण्याचे प्रकार म्हणजे कुठेतरी टेक्निकली त्याला काय कुठे आधार दिसत नाही असं मला तरी वाटतंय। बीडच्या महाजनवाडी गावची शाळा 1954 सालची जीर्णावस्थेत आहे, तर 125 विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। नवीन वर्गखोल्यांसाठी बांधकाम निधी द्यावा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी मागणी केली। धोकेदायक इमारत झालेली आहे, तरी प्रशासनाला आम्ही एवढाच फॉर्म म्हणजे एवढाच्या माध्यमातून आम्ही माहिती भरत असतो, परंतु अजून काही आम्हाला त्याचे परिपूर्ती झालेली नाही। आणि या ठिकाणी 125 विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेतात। इंग्लिश स्कूलचे जवळपास 75% विद्यार्थी आम्ही परत शाळेमध्ये प्रवेशित केलेले आहेत। इंग्लिश स्कूलच्या या ठिकाणी चांगल्या दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळे आणि भौतिक सुविधा काही गरज असल्या कारणाने या ठिकाणी शासनाने आम्हाला मदत करावी। मी विश्वंभर भगवानगिरी, सरपंच ग्रामपंचायत महाजनवाडी या शाळेमध्ये आज सर्व गावकऱ्यांच्या सहभागातून आम्ही प्रत्येक वस्तू या ठिकाणी शाळा डिजिटल करणं किंवा स्टेज बनवणं हे सर्व खर्च समाजाच्या सहभागातून केलेला आहे। आणि या ठिकाणी आज ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही फिल्टर, पाण्याची टाकी आणि कॅम्प्युटर, झेरॉक्स मशीन हे सर्व शाळेला सुविधा पुरवलेल्या आहेत। पण ह्या जी 7 खोल्या आहेत शाळेच्या, त्या या 7 खोल्या नादुरुस्त आहेत। त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये ते गळते आहे। एवढं मोठा खर्च आम्ही गाववाले सोसू शकत नाही, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणा, शिक्षणाधिकारी साहेबांनी डीपीटीसीच्या माध्यमातून, अन्य योजनेच्या माध्यमातून ह्या 7 खोल्या आम्हाला नवीन दुरुस्त बांधकाम करून द्यावं अशी मी शासनाला, प्रशासनाला विनंती करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।